मी भीमराव कडाळे पाटील BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, महाराष्ट्रातल्या ज्या नगरपालिका नगरपंचायतीच्या ज्या निवडणुका झालेल्या आहेत हे आता रद्द करा म्हणून मागणी सुरू झालेली आहे की म्हणजे त्या ज्या मशीन ज्या गोडवानामध्ये ठेवलेल्या आहेत त्या गोडवानामध्ये त्याची छेडछाड करायला सुरुवात झालेली आहे सत्ताधारी पक्षांकडून, असा आरोप सध्या विरोधी पक्षाने करायला सुरुवात केलेली आहे। आणि वास्तव ही तसंच काहीच खरं दिसतंय की जिकडे तिकडे जर आपण पाहिलं तर खरंच त्या मशनीमध्ये सगळीकडे हा वादंग उठलेला आहे आणि त्या मशनी खरंच हेराफेरी केली जाते का काय असा आता संशय निर्माण झालेला आहे। तर याच विषयीची आज चर्चा घेऊन आलो। तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती। आणि चला चर्चेला सुरुवात करूया। महाराष्ट्र राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झाल्या। निवडणुका जाहीर झाल्यापासूनच या निवडणुका पारदर्शक होतील असं वाटत नाही, असं विरोधकांना वाटत होतं। तसंच सर्वसामान्य जनता सुद्धा आज देशातली सगळी, राज्यातली असेल देशातली असेल, सगळ्या लोकांना असंच वाटतंय की बाबा या निवडणुका पारदर्शक घ्यायला पाहिजेत, परंतु पारदर्शक घेतल्या जात नाहीत। मतदार याद्यांमधला जो घोळ आहे, आता त्या पनवेल मधलं तर असं उदाहरण आहे की एकाच खोलीवरती 268 मतदार नोंदलेले आहेत आणि विशेष म्हणजे सगळ्यांचा बाप एकच आहे। आज जर सर्वांचा बाप एकच जर असेल तर पुढं कसं काय होईल हे सगळं, म्हणजे अशा कसं काय, तर कुठं शौचालयावरती मतदार नोंदलेले आहेत, तर कुठं महापालिकेच्या आयुक्ताच्या कार्यालयावरती नोंदलेले आहेत, तर कुठं पोलीस आयुक्त कार्यालयावरती नोंदलेत, तर कुठं पोलीस अधीक्षक कार्यालयावरती नोंदलेले आहेत। म्हणजे हा जो सगळा घोळ सुरू आहे या निवडणुकीचा, हा घोळ पारदर्शकता आणणं गरजेचं आहे। त्यात मुंबईमध्ये तर मोठ्या प्रमाणामध्ये घोळ आहे। मुंबईमध्ये 42 लाख बोगस मतदार आहेत असं काहीच विरोधकांनी म्हटलेलं आहे। आता जर 40 आणि 42 म्हणजे 10-12 लाख मतदार हे बोगस आहेत असं म्हटलं गेलेलं आहे, तिथं बोललं जातं। आणि त्याची यादी सुद्धा तशा पद्धतीने दिली गेलेली आहे की कुठं कुठं मतदार बोगस आहेत, कुठं कुठं काय काय आहे, हे सगळं मतदारांच्या नावासकट सगळं बाहेर आलेलं आहे। त्यातच उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, केरळ, दिल्ली, हरियाणा या ठिकाणच्या लोकांची देखील मतदार यादीमध्ये नाव आहेत। जसं की अगदी ग्रामीण भागापर्यंत अशीच पद्धत सुरू आहे। जसं की बाबा इंदापूर नगरपालिका आहे, तर इंदापूर नगरपालिकेमध्ये जेमतेम 24,000 मतदार आहे, परंतु हे 24,000 सुद्धा व्यवस्थित नाही की तिथं सुद्धा ग्रामीण भागातली लोक नोंदलेली आहेत, तर बाहेरचे सुद्धा लोक नोंदलेले आहेत। जसे की राजस्थान असेल, UP असेल, इकडल्या सुद्धा लोकांचं मतदान या ठिकाणी नोंदलेलं आहे। म्हणजे याचा अर्थ असा आहे की निवडणुकीची जी आपली प्रक्रिया आहे, मतदान यंत्र जे आहे, ही जवळपास 100% करप्ट झाली की काय असा आता लोकांना संशय। आणि लोकांना कोणाला जरी म्हटलं की बाबा मतदान याद्यामध्ये काय फेराफेरी होती का, तर ते सहजासहजी माणूस सांगतो की हा, मतदार याद्यांमध्ये हेराफेरी होते आणि ही निवडणूक काय पारदर्शक होत नाही असं सगळ्याच लोकांचं मत आहे। म्हणजे पारदर्शक झालं पाहिजे कुठंतरी असं सगळ्यांना वाटतंय, परंतु पारदर्शकता येणं हे सुद्धा निवडणूक आयोगाचं काम आहे। ह्याच्यामध्ये पारदर्शकता आणली पाहिजे निवडणूक आयोगानं, परंतु ह्याच्यामध्ये जाणीवपूर्वक पारदर्शकता आणली जात नाही कुठंतरी, हे सुद्धा तितकंच आपल्याला सत्य दिसते मित्रांनो। आता ही निवडणूक झाली, आता निवडणूक झाल्यानंतर म्हणजे हे एकतर ह्याचे तुकडे तुकडे केल्यामुळे झाले। म्हणजे 288 मतदारसंघामध्ये 288 नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका एका टायमाला होणं गरजेचं होतं। त्याहून दुसरं असं की महाराष्ट्रामध्ये नगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समिती ह्या सगळ्याच निवडणुका एकाच टायमाला होणं गरजेचं होतं, परंतु निवडणूक आयोगानं जाणीवपूर्वक ह्याच्यामध्ये तुकडे तुकडे पाडले। आता ह्या नगरपालिका नगरपंचायतात सुद्धा ह्याच्या सुद्धा निवडणुका 2 टप्प्यामध्ये आहेत। आता 262 ठिकाणी मतदान झाले, तर उर्वरित अजून 24 ठिकाणी बाकी आहे, म्हणजे 26 ठिकाणी बाकी आहे। तर हे सगळं असलं तरी ह्याच्यामुळेच लोकांना संशय यायला लागलेला। आता त्याचं झालंय पण तसंच की मतदान झालंय 2 तारखेला, 3 तारखेला मोजणी व्हायला पाहिजे होती, परंतु पुन्हा कोर्टाने सांगितलं की हे सगळे एका टायमाला मोजा। म्हणजे निवडणूक आयोगाचे धंदेच नेमके काय चाललेत हे लोकांना सुद्धा कळना। आता ठीक आहे, ते मोजायचं जरी ठरलं जरी असलं की बाबा एका टायमाला मोजून काढू, म्हणजे कधी मोजून काढू की
21 तारखेला आता मतमोजणी ठेवलेली आहे. म्हणजे उर्वरित ज्या नगरपालिका आहेत त्या 20 तारखेला त्याचं मतदान आहे, 21 तारखेला त्याची मोजदाद करणार आहेत. तर त्याच्याबरोबर ह्या पण सगळ्या म्हणजे ह्या 262 नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका झालेल्या आहेत. ह्या सगळ्या निवडणुकांची मोजणी ही 21 तारखेला होणार आहे. म्हणजे 19 दिवसाचा पिरियड आता मध्ये आहे. तर ह्या 19 दिवसामध्ये आता बऱ्याचशा काय उलाढाली व्हायला सुरू झालेल्या आहेत. जसं की मतदार त्या ईव्हीएम मशीन ज्या आहेत ह्या मशीनच बदलाबदलीचं काम सुरू झालेलं आहे. जसे की बघा सांगली जिल्ह्याच्या आष्टा तालुक्यामध्ये तिथं एकूण मतदान केंद्रावरची जी आकडेवारी काढली तर ते आकडेवारीपेक्षा 2000 मतं ईव्हीएम मशीन ज्या ठिकाणी ठेवल्या तिथं गेल्यानंतर ते वाढलं गेलं साहजिकच. म्हणजे बूथवरती सगळे जे मतदान झालेलं आहे त्याची एक आकडेवारी काढली गेली होती आणि ती आकडेवारी काढल्यानंतर मात्र त्याचा हिशोब केला गेला होता, कॅल्क्युलेशन केलं गेलं होतं आणि त्यानंतर विरोधकांना सांगितलं होतं की नगरपालिकेला ह्या वार्डामध्ये एवढं, त्या वार्डामध्ये त्या वार्डामध्ये असं सगळ्या वार्डामध्ये मिळून एवढं मतदान झालेलं आहे असं सांगितलं गेलेलं होतं. परंतु त्या मशनी तिथून ज्या वेळेस ह्याच्यामध्ये नेल्या गेल्या त्या गोडवानामध्ये जिथं ठेवल्या गेल्या स्टोर रूमला तिथं नेल्या गेल्या आणि तिथं नेल्यावरती मात्र मग तिथं मात्र वेगळाच गोंधळ झाला की तिथं नेल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिथं 2500 मतं वाढली. कुणीतरी बाहेर सांगितलं की बाबा त्या मताच्या पेट्यांचं शील काढलं गेलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मतदान वाढवलं गेलेलं आहे. आता हा गोंधळ सगळा बघून सगळी लोक रस्त्यावरती उतरली. काल परवापासून लोक तिथं आंदोलनाला बसलेले आहेत. सकाळपासून आंदोलन मोर्चे जोरदार सुरू आहे आणि आता तिथं ते रॅपिड ऍक्शन फोर्स म्हणजे जे दंगल नियंत्रण पथक वगैरे असतं हे सगळं दंगल नियंत्रण पथक वगैरे तिथं आता पाठवण्यात आलेलं आहे. म्हणजे दंगल सुद्धा तिथं होऊ शकते केवळ त्या निवडणूक आयोगाच्या आडमोठेपणाच्या भूमिकेमुळं. हे फक्त काय की याच ठिकाणी झालेलं नाही तर असं सगळीकडेच झालंय. म्हणजे जसं इंदापूर असेल किंवा बीड असेल, उस्मानाबादच्या म्हणजे काही ठिकाणी, अहिल्यानगरच्या काही ठिकाणी, आता काही ठिकाणी तर त्या सगळ्या मशीनचं अधिकाऱ्यांनी सील फोडलेलं आहे. तर त्या अधिकाऱ्यांवरती कारवाईची मागणी केली जात आहे. परंतु आता त्यांच्यावरती देखील कारवाई करतील का? निवडणूक कार्यकाळापुरती तेवढ्यापुरती कारवाई करतील आणि पुन्हा ती कारवाई मागे घेतली जाईल. हे वारंवार आपल्याला नेहमी दिसलेलं आहे की हे सत्य नेहमी समोर येत असतं की बाबा कारवाई ही तेवढ्यापुरती करायची आणि पुन्हा ती कारवाई मागे घेतली जाते. आता असंच काहीसं चित्र अख्ख्या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे आणि या चित्रामुळे महाराष्ट्रामध्ये याचा उद्रेक झालेला आहे. आता उद्रेक म्हणजे महाराष्ट्रामध्ये आता लोकांनी मोर्चे काढायला सुरुवात केलेली आहे की बाबा ह्या ज्या निवडणुकांमध्ये या गोष्टींचा आता उद्रेक व्हायला लागलेला आहे. लोकांचं मत असं आहे की जर त्या 21 तारखेला निवडणुका मोजणी करणार आहे तुम्ही आणि 20 तारखेला तिथं मतदान घेणार आहे तर तुम्ही सगळ्याच ठिकाणचं 20 तारखेला मतदान घ्या आणि 21 तारखेला मतमोजणी करा. असं काहीच लोकांचं आता मत निर्माण झालेलं आहे की बाबा तुम्ही सगळ्याच ठिकाणचं 20 तारखेला मतदान घ्या आणि 21 तारखेलाच त्याची मोजदाद करा. म्हणजे असं लोकांनी आता दट्ट्या लावलेला आहे आणि ह्यामुळं निवडणूक आयोग सुद्धा घाबरलेला आहे, प्रशासन सुद्धा घाबरलेला आहे की बाबा उद्या जर ही जनता जर सगळी रस्त्यावरती उतरली तर ह्या जनतेला आवरणं मात्र फार कठीण होऊन जाईल. आता हे आवरणं सुद्धा ह्यांना तितकंच गरजेचं आहे. म्हणजे आज जनतेचा बारक्या पोरापर्यंत म्हणजे लहान पोरं सुद्धा म्हणायला लागले त्या मतदान त्या ह्याच्यामध्ये घोळ होतोय, त्या मशनींमध्ये फ्रॉड होतोय, त्या मशनी बिघडक झालेल्या आहेत त्या, म्हणजे असं बारक्या लेकरांना सुद्धा ते वाटायला लागलेलं आहे. आणि त्याच्या ह्याच कारणांमुळे आता महाराष्ट्रामध्ये जोर धरलेला आहे की जे तुम्ही 2 तारखेला मतदान घेतलेलं आहे हे मतदान रद्द करावं आणि ते 20 तारखेला मतदान घ्यावं आणि 21 तारखेला त्याची मोजणी करावी. म्हणजे असं आता हे सगळ्या तालुक्याने झालेलं आहे. म्हणजे जिथं निवडणुका झालेल्या आहेत, मतदान झालेलं आहे, अशा सगळ्याच ठिकाणी सगळ्याच लोकांनी मागणी केलेली आहे की तुम्ही हे मतदान रद्द करा, अन्यथा आम्ही जनता म्हणून आम्ही आंदोलन करू, उद्रेक होईल देशामध्ये. असंच काहीसं सध्याचं चित्र निर्माण झालेलं आहे. आता त्या बिहारमध्ये निवडणुका झाल्या असतील, महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या झाल्या असतील, ह्या निवडणुकांमध्ये काय झालं हे लोकांनी जाणलं आणि लोकांना कळलं की बाबा खरंच ह्या निवडणुका बोगस पद्धतीने झालेल्या आहेत त्या. तर आता त्याच्यापेक्षा लोकांचं मत एकच येतं की बाबा तुम्ही हा निकाल जो 19 दिवस जो लांबवलेला आहे तर हा कुठंतरी आपण रद्द करावा आणि पुन्हा नवीन 20 तारखेला तुम्ही मतदान घ्या आणि 21 तारखेला पुन्हा मतमोजणी करा. असं काहीसं सगळ्या लोकांचं मत आलेलं आहे. तर बघा आज
एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत सह मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.